मध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी येत आहे। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छा। दिला तर दणकाच मोडला तर मनकाच, दिला तर दणकाच मोडला तर मनकाच, बोलली तर एकदाच आणि चुकली तर गुजरात देई फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच। हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला, हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला। मावळ्याच्या खणकल्या तलवारी मुघल पळती मागाली, दादा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता। दुसरा कारभार छत्रपती शिवरायांना रयतेचा राजाला, त्याच्या भक्तीला तोंड नाही सोन्याला तोंड नाही, तो अथाक नाही साधला समान म्हणजे छत्र म्हणजे आभळा समान, तो त्या सुंदरी शान मराठी मातीचा धगधगता स्वाभिमान आणि काही जायचे ज्या दिवसाला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाला त्याचं पहिलं स्थान। मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, त्यांच्या खुशीतून स्वराज्याचे स्वप्न देखणं उद्यास्त, अशा त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ औषध भर मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आले, अंगावर छान आल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आले, अंगावर छान आल्याशिवाय राहणार नाही, असे ते छत्रपती संभाजी महाराज पिढ्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे फक्त रचनेत नाही केले तर ते 10 पटीने वाढवले असे ते शंभूराजे। कसात रोखडी वादळ डोळ्यात रोखडी आग, कसात रोखडी वादळ डोळ्यात रोखडी आग, देव आमच्याची शेवटी एकटा हिंदू मागो एकटा हिंदू मागो। म्हणतात ना नियतीचे मालिक बनू नका परंतु परिस्थितीचे गुलाम बना। म्हणूनच दासू कीर्तनाचे नवीन गाणी दीप लावू नये, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संस्कृत उभार आहे। शब्द हे शस्त्र समोर विधुरे बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत रामदेव आहे। आता खरंतर संपूर्ण गाव स्वच्छ करायचं आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके स्वच्छ करायची असं काम त्यांनी केले ते संत गाडगे बाबा। शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या प्रगलाकडे पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील। मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्यासारखी सामान्य मुली या ठिकाणी मिळू शकते असे ते आमदार सावित्रीबाई फुले महात्मा फुले त्यांनी प्रधान केलेलं राजकारणाला आपल्या देशाचा कारभार करतो असे ते 20 वर्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व भावनांना अभिवादन करते। आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नव्हे, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नव्हे, आयुष्य कुठून कोणता विसरता येत नाही आणि आता आजचा क्षण आहे। आजच्या दिवशी थोड्या वेळात शिंदेरीवर तारा चमकला, तोफांचा गडगडाट घरात कडे चौकडे बाजू लागले, एक आरोहिता स्त्रिया तिच्या कड्या गुंफाने दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला माझा शिवा जन्मला, धीर जन्माचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला माझा शिवा जन्मला। एवढ्या जन्मवारी आपला जन्मला ना कुठे झुलविता हिमालया तुझी तो आम्ही सुनाया, खबर होणार नाही स्वराज्याची करे जाती मंतरया धरतात अवधाय, अरे विसरू नाही तर आपण मावळ्याचे परिवार शंभूराजे आठवले की डोळ्यातून अश्रू आपोआपच गळतात, अरे तिथे पडती पावले आमची तर सजू वाटा वाटत नाही मोडणारी नाही पण मनाला नेमकं म्हणायचं तरी कोणाला। अंधाराला घाबरत नाही आभा आधीच जात आहे, अंधाराला घाबरत नाही आभा आधीच जात आहे, मोडेल पण वाचणार नाही हिमालयाची जात आहे, हिमालयाची जात आहे, मरे मग तू कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या। आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो। शिवजयंती का आणि कशी साजरी करायची हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे। जे त्या सगळ्याचा साजरा होतात का आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर जनतेसाठी लढी जगली ना त्या आणि त्या जनतेचा साजरा होतो। कृपाफळाच्या आशीर्वादाने जिजाऊच्या मार्गदर्शनाने व गावाच्या साथीने शिवरायांनी फुले विश्वाचं स्थापन केले। एकटा फुलांच्या पूर काळात एक सौदामिनी कळाली आणि शिवराय नाव गंगावले आणि छत्रपती म्हणून शिवरायांचे काल हार झाले। शिवराय गणितकाला संस्कार जमले होते। आजच्या बलिदानातील मावळ्यांना जवळ शिवरायांनी फुले विश्वाचं स्थापन केले। त्या काळची मावळे एकनिष्ठ होती हो। आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे, आजकालची बहुतांश तरुण गटली 31 डिसेंबरच्या रात्री गडकोट किल्ल्याची पायथ्याची पार्टी करताना दिसतील ना की त्यांची घरटी सुरक्षित राहतील का?
माझ्या जिजाऊंची आण महाराज रायगडावर उभारली तुम्ही स्वराज्याची गुढी महाराज रायगडावर उभारली तुम्ही स्वराज्याची गुढी तुम्ही नसतात तर सडली असती तुमची मणी तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवाराचे कळस तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवाराचे कळस तुम्ही नसतात तर दिसली असती अंगणातली तुळस तुम्ही नसतात तर दिसली असती अंगणातली तुळस स्वतःच्या वाटेला विश्वास असलेल्या दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा या सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती पण करत नाही नियती पण करत नाही किसी के पेट में से सांप पैदा होता था किसी के पेट में से सांप पैदा होता था किसी के पेट में से बाप पैदा होता था लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी आलो जिसके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था बापों का बाप शिवबा पैदा हुआ था तर शेवटी एवढेच म्हणायची महाराज नाव जर हातावर कोणाचं असेल तर त्या हाताने कोणतं अनैतिक होणार नाही याची काळजी घ्या सर्वांनी नीट ऐकावे महाराज नाव जर हातावर कोणाचं असेल तर त्या हाताने कोणतं अनैतिक होणार नाही याची काळजी घ्या महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचा असेल तर तो शर्ट घालून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं नाव जर कोणात आणायचं असेल तर तोंडात कोणता व्यक्ती पदार्थ राहणार नाही याची काळजी घ्या महाराजांचा अंगठा जर कोणात घालायचा असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद